नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा, आगामी येणाऱ्या 2025-26 च्या तलाठी भरती सरावासाठी आपण 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्याच्यामध्ये एकूण 57 पेपर झालेले आहेत. तर त्याची आपण सिरीज चालू केलेली आहे. तर बघा, त्याच्यामधला आज आपण 8/9/2023 मध्ये तिसऱ्या शिफ्टमध्ये जो पेपर झाला होता, तो आज आपण बघणार आहे. तर त्याच्यामध्ये एकूण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे एकूण 25 प्रश्न आहेत, तेवढे आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर बघा, त्याच्या आधी आपलं जे ऍप्लिकेशन आहे सागर पाटील मॅथ्स अँड रिजनिंग नावाचं, तर बघा त्याच्यावरती एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. बॅचची फी फक्त आपली 999 रुपये. सेम याचप्रमाणे कंबाईन गट ब व गट कसाठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची पण फी आपली 999 रुपये आहे. आणि तलाठी भरतीसाठी पण आपल्या ऍप्लिकेशनवरती बॅच अवेलेबल आहे. त्याची फी आपली 499 रुपये आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण पोलीस भरतीसाठी सेपरेट बॅच सुरू करणार आहे. ठीक आहे. तर बघा, आता पहिला क्वेश्चन बघू आपण. तर बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये, वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षर समूहाच्या जोड्यांपैकी 3 एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा. बघा, एलच्या नंतर एम निघतंय, बरोबर आहे का? एल एम अधिक एक केले की बा, एनच्या नंतर एन ओ अधिक एक केले की ओ निघते. बा, जीच्या नंतर एच निघतोय, बरोबर आहे का? अधिक एक केले की, आणि बा एच परत रिपीट झालाय तर एचच्या नंतर आय निघतो. बा, परत पीच्या नंतर क्यू दिसतो, बरोबर आहे का? आणि क्यूच्या बघा, क्यू रिपीट झालाय तर परत क्यूच्या नंतर आर दिसतो, पी क्यू आर. बघा, बी नंतर सी असतो, परत सी रिपीट झाला आणि सी नंतर डी असतो. म्हणजे याचा अर्थ काय बघा, ऑप्शन नंबर पहिला असेल, कारण इथं एम रिपीट व्हायला पाहिजे होतं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिलं प्रश्नामध्ये, वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षर समूहांच्या जोड्यांपैकी 3 एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा. ठीक आहे बघा. परत चला, जे पासून एल किती क्रमांकावर आहे बघा, जे के एल, 2 घरं पुढे गेले की एल निघते. बघा, परत पी आणि आर मध्ये बघा, पी नंतर क्यू आर, म्हणजे 2 घरं पुढे गेले की परत आर निघते. चला, परत एफ पासून एच बघा, ई एफ जी एच, बरोबर आहे का? एफ च्या पुढे 2 घरं पुढे गेले की एच निघते. आणि एल पासून एन बघा, एल च्या पुढे एम एन, बरोबर 2 घरं पुढे गेले की एन निघते. बघा, बी पासून डी बघा, बी च्या पुढे सी आणि डी, 2 घरं पुढे गेले की डी निघते. एच पासून जे बघा, एच आय जे, 2 घरं पुढे गेले की जे निघते. चला, परत ओ पासून क्यू बघा, ओ च्या पुढे पी आणि क्यू, बरोबर 2 घरं गेले की क्यू निघते. आणि व्ही पासून एक्स बघा, यू व्ही डब्ल्यू एक्स, बरोबर 2 घरं पुढे गेले की एक्स निघते. ठीक आहे बघा, सगळीकडे 2-2चा गॅप आहे. आता मधल्या अक्षरांचा गॅप बघा, एल पासून पी बघा, एल एम एन ओ पी, अधिक 4 घरं पुढे गेले की काय निघते? पी निघते. चला, एच पासून एल बघा, एच आय जे के एल, बरोबर 4 घरं पुढे गेले की एल निघते. परत डी पासून एच बघा, एबीसीडी, ई एफ जी एच, बरोबर 4 घरं पुढे गेले की एच निघते. आणि क्यू पासून व्ही बघा, ओ पी क्यू बघा, आर एस टी यू व्ही, 5 घरं पुढे गेले की व्ही निघते. याचा अर्थ आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर 4 असेल, कारण मध्ये सगळीकडे गॅप कितीचा आहे बघा, 4चा गॅप आहे, इथं 5चा गॅप आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, पर्सेंटेज चॅप्टरचा क्वेश्चन काय दिले बघा, ना प्रॉफिट लॉस चॅप्टरचा क्वेश्चन आहे. बघा, एका माणसाने 250 खुर्च्या विकल्या आणि त्याला 50 खुर्च्याच्या विक्री किमती एवढा फायदा झाला. त्याची नफ्याची टक्केवारी किती आहे? ठीक आहे बघा. आता नफा बघा, नफा कसा असतो बघा, लक्षात घ्या. खरेदी किंमत प्लस नफा, बरोबर काय असते? विक्री किंमत असते. बरोबर आहे का? बघा, आता समजा बघा, आता विक्री किंमत किती आहे बघा आपली, तर 250 खुर्ची आहेत, बरोबर आहे का? इथं आपण किमती मांडतो. आता इथं आपल्याला कशामध्ये दिले त्यांनी? वस्तूंमध्ये दिले, बरोबर आहे का? वस्तूमध्ये मांडला काय फरक पडतो बघा. विक्री किंमत किती पकडली आपण इकडं? 250 खुर्च्या, आणि नफा किती झाला बघा? 50 खुर्च्यांचा. याचा अर्थ आपली खरेदी किंमत किती असेल बघा? 200 अधिक 50, 250 येते, बरोबर आहे का? इथे 200. आणि विचारताना विचारले किती काय त्यांनी आपल्याला, त्याची नफ्याची टक्केवारी किती आहे? कधी पण नफा आणि तोटा कसा काढला जातो? तर खरेदी किमतीवर काढला जातो. म्हणजे खरेदी किंमत जर आपण 100% पकडली, तर नफा किती झाला? 50 खुर्च्या. तर 50 म्हणजे किती? एक्स. काय नाही, तिरकस गुणाकार करायचं, हे याला गुणायचं आणि हे याला गुणायचं. एक्स गुणिले 200, एक्स गुणिले 200 बरोबर 100 गुणिले 50, 100 गुणिले 50. बघा, एक्स जाग्याला ठेवा आणि 200 जो आहे तो बरोबर त्या पलीकडे टाका. काय होईल बघा? 100 गुणिले 50 छेद काय ते बघा, 200 बरोबर त्या पुढे गेले की छेदाला जाते, छेद 200 आलं. चला काय होईल इथं? चला, ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले बघा, बे एक बे, आणि इकडे 25 2 50, म्हणजे टक्केवारी काय निघाली बघा? 25%. ऑप्शन नंबर 2 असेल. ठीक आहे.
चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिलोगिझम चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, दिलेले विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षापैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. विधाने काय दिले बघा, काही फळे भाज्या आहेत. बघा काही फळे भाज्या आहेत. चला पुढे काय दिले बघा, एकही भाजी भाकरी नाही. बघा एकही भाजी भाकरी नाही. ठीक आहे, एकही भाजी भाकरी नाही. बघा भाजीचा आणि भाकरीचा काही संबंध नाही. ठीक आहे, चला आता याला काय म्हणतो बघा आपण तर स्टँडर्ड डायग्राम. ठीक आहे, स्टँडर्ड डायग्राम वरून सुरुवातीला काय करायचं, होकारार्थी निष्कर्ष आधी चेक करून घ्यायचे, कारण होकारार्थी निष्कर्षाला एवढी एक डायग्राम पुरेशी असते. बघा ह्याच्यामध्ये 2 नंबरचा निष्कर्ष होकारार्थी आणि पहिला पण कसा आहे बघा असू शकतात, म्हणजे होकारार्थीच आहे, फक्त तो शक्यतामध्ये विचारलाय. आधी 2 नंबरचा चेक करून घ्या. काय दिले बघा, सर्व फळे भाज्या आहेत. बघा सर्व फळे भाज्या आहेत का, बघा सर्वच्या सर्व फळे भाज्या दिसतात का, तर नाही. 2 नंबर काय झालं, चूक झाला. आणि आता 1 नंबर वाचा. 1 नंबर काय दिले बघा, काही फळे भाकरी असू शकतात. शक्यतामध्ये विचारले त्यांनी. बघा काही फळे काय म्हटले बघा, भाकरी असू शकतात. बरोबर आहे का, बघा लक्षात घ्या. तर बघा फळ बघा आता इथं जर बघितलं आपण शक्यतामध्ये विचारलंय, बरोबर. शक्यता असू शकते का, बघा असू शकते. कसं ते दाखवतो बघा, लक्षात घ्या. आता इथं काय करायचं आपल्याला बघा, भाकरीला आणि फळांना काय करायचं, टिक मार्क करून ठेवा. ठीक आहे बघा. चला आता बघा वाक्य वाचा, काही फळे भाज्या आहेत. काही फळे भाज्या आहेत. ठीक आहे, दुसरं काय दिले, एकही भाजी भाकरी नाही. बघा एकही भाजी भाकरी नाही, म्हणजे भाकरी इकडे पण येऊ शकते अशी. बघा आणि भाजीचा आणि भाकरीचा काही संबंध नाही. बघा विधानात जेवढं दिले तेवढं माझ्या डायग्राम मध्ये दिसते. बरोबर आहे का. आणि आता वाक्य वाचा, काय दिसते बघा तुम्हाला, काही फळे भाकरी असू शकतात. बघा काही फळे भाकरी असू शकतात का, तर असू शकतात. बघा आणि तुम्हाला तो निष्कर्ष मी नाही विचारलेला, शक्यतामध्ये विचारलेला आहे. त्याच्यामुळे हे काय निघतं बघा, ऑप्शन नंबर हा निष्कर्ष पहिला आणि तू बरोबर निघतो. उत्तर काय निघेल बघा, तर फक्त निष्कर्ष 1 सत्य आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा. बघा रेल्वे चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये, 210 मीटर लांबीची एक ट्रेन विरुद्ध दिशेने 4.5 किलोमीटर पर आवर वेगाने चालणाऱ्या माणसाला 12 सेकंदात ओलांडते. ट्रेनचा वेग किलोमीटर पर आवर किती असेल. ठीक आहे बघा, एक ट्रेन चालली या साईडला या दिशेने आणि एक माणूस परत काय झाला, रेल्वेच्या दिशेने यायला लागलाय. ही रेल्वे या दिशेने चालली, माणूस या दिशेने चाललाय. तर या रेल्वेला त्या माणसाला क्रॉस करायला किती वेळ लागेल. बघा लक्षात घ्या, आता दोघं एकमेकांच्या विरुद्ध दिशेने एकमेकांकडे यायला लागले. बरोबर आहे का. त्याचा अर्थ काय असतो बघा, तिथं वेगाची काय होते, ऍडिशन होते. म्हणजे बघा कसं, आता फॉर्म्युला का बघा, एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा कधी पण ट्रेन चॅप्टरला, लांबी गुणिले 3600. आता 3600 म्हणजे काय असतं तर बघा, एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. बरोबर वेग गुणिले वेळ. पण कधी पण लक्षात ठेवायचं बघा, इथं जी लांबी दिलेली असते ना, आपल्याला मीटर मध्ये दिलेली असते. त्याच्यामुळे आपलं कसं असतं बघा, इथं बघा मीटर मध्ये दिल्यामुळं आपला वेळ हा सेकंदामध्ये निघतो. बरोबर आहे का. बघा त्यामुळे वेगाचं जे वेग जो आपला किलोमीटर मध्ये दिला ना, तो पण आपण कसा घ्यायचा, मीटर मध्ये घ्यायचा. बरोबर आहे का. कारण युनिट कसं असतं बघा, किलोमीटर पर आवर, मीटर पर सेकंद. म्हणजे इथं आपण बघा लांबी मीटर मध्ये घ्यायची. ठीक आहे बघा, परत वेग पण मीटर मध्ये घ्यायचा. बघा कधी कधी लांबी तुम्हाला किलोमीटर मध्ये पण देतील. समजा रेल्वेची लांबी 1200 मीटर आहे, तर मग 1.2 किलोमीटर मध्ये देतील, पण ती लिहिताना आपण मीटर मध्येच घ्यायची. हे मीटर मध्ये घेतलं आणि वेळ काय घ्यायचा आपण सेकंदामध्ये. बघा ह्याच्यामध्ये पूर्ण रेल्वे चॅप्टरचे प्रत्येक टाईपचा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. फक्त काय बघा लक्षात घ्या, इथं तुम्हाला संख्या बघा, म्हणजे इथं तुम्हाला 518 किंवा 18/5 जो फॉर्म्युला आहे ना, तो इथं वापरायची काय गरज लागत नाही. काय नाही, ह्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू पुट करायच्या. दिसताना फक्त मोठं दिसतं का, फक्त आपण शून्य वाढवलेले असतात. किलोमीटर मीटर करतोय म्हणजे याचा अर्थ काय, 3 शून्य वाढवलेत आपण. बाकी काय नाही, नंबर तेच असतात. ठीक आहे बघा. बघा लांबी किती आहे बघा आपली, 210 मीटर आहे. ठीक आहे बघा. बघा ज्यावेळेस रेल्वे एखाद्या माणसाला, एखाद्या झाडाला किंवा एखाद्या खांबाला पार करते, त्यावेळेस स्वतःची लांबी पार करत असते. त्याच्यामुळे इथं लांबी फक्त रेल्वेची येणार 210 गुणिले 3600. बरोबर वेग काय निघेल बघा, आता इथं रेल्वेचा वेग किती आपला इथं 1 आहे, अधिक त्या माणसाचा वेग किती आहे तर 4.5 आहे, पण तो लिहिताना काय लिहायचा आपण मीटर मध्ये. एक किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 4.5 किलोमीटर म्हणजे 4500 मीटर. गुणिले किती वेळ लागला बघा, तर किती 12 सेकंद वेळ लागला. ठीक आहे बघा. चला आता हे 12 जे आहे ते बरोबरच्या अलीकडे ना, काय होईल बघा, 210 गुणिले 3600 भागिले काय होईल 12 होईल, इज इक्वल टू बघा x अधिक 4500.
ठीक आहे बघा. चला आता भाग घालवा. 12 1 12, 12 त्रिक 36. ठीक आहे बघा. 21 त्रिक किती आले बघा 63. त्याच्यावरती हा 1 2 3 0 1 2 3 0 इज इक्वल टू x अधिक 4500. ठीक आहे बघा. चला आता एक जागेला ठेवा आणि 4500 बरोबरच्या अलीकडे ना काय होईल बघा इकडं 63,000 वजा 4500. काय निघेल बघा इथनं 63,000 मधनं 4500 गेले तर बघा शून्यातनं शून्य गेले शून्य राहिले, शून्यातनं शून्य गेले शून्य राहिले, 10तनं 5 गेले 5 राहिले आणि 5तनं 4 गेले 1 राहिले. ठीक आहे बघा. थांबा 1 मिनिट. 63,000 वजा 4500 काय निघेल बघा इथं 0 0 10तनं 5 गेले 5, परत 2तनं 4 म्हणजे 12तनं 4 गेले 8 राहिले, इकडे 5 म्हणजे 58,500 मीटर. 58,500 मीटर बरोबर काय झाली रेल्वेची लांबी, रेल्वेचा वेग झाला. बरं विचारताना कसा विचार आपल्याला तर ट्रेनचा वेग किलोमीटर पर आवर मध्ये किती आहे. तर बघा काय ना 3 शून्य कमी करा फक्त, म्हणजे 1 2 3 शून्य कमी करा आणि 58.5 करून टाका. काय निघेल इकडे किलोमीटर पर आवर. ठीक आहे बघा. उत्तर काय निघेल बघा माहिती ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नळ आणि टाकीवरचा प्रश्न काय दिले व्हायच्यावरती. एका पाण्याच्या टाकीत 42 लिटर 960 ml पाणी आहे. तळाशी गळती झाल्यामुळे टाकीमधून 9 लिटर 85 ml पाण्याची गळती होते. टाकीत किती प्रमाणात पाणी शिल्लक आहे. ठीक आहे बघा. आता टाकी किती आहे बघा आपली 42 लिटर आणि 960 ml ची. ठीक आहे बघा. किती गळले बघा आता 9 लिटर आणि 85 ml म्हणजे 0.85 ml करा. 9 लिटर आणि 85 ml. ठीक आहे बघा. बघा मग आता काय निघेल बघा ह्याच्यात ना. चला मायनस करा बघा आता इथं. बघा आता लक्षात घ्या इथं 85 ml दिले तिने 9.85 दिले ना बघा लक्षात घ्या. 9.85 दिला असतं तर काय आलं असतं इकडं 9 लिटर आणि 850 ml आलं असतं. बरोबर आहे का. पण तिथं काय दिलं त्यांनी सेपरेट 9 लिटर सेपरेट दिलाय आणि परत 85 ml सेपरेट दिलेलं आहे. त्यामुळे काय निघेल बघा 9 लिटर आणि 85 ml. चला काय निघेल बघा ह्याच्यातनं. चला 10तनं 5 गेले 5 राहिले. ठीक आहे बघा. चला 16तनं बघा 15तनं 8 म्हणजे किती आले 7 राहिले इकडं. परत 8तनं 0 गेले 8 राहिले. ठीक आहे. चला परत इकडं काय ते 12तनं 9 गेले 9 3 12 3 राहिले आणि इकडं 3 राहिले. 33.875 ml 33 लिटर आणि 875 ml म्हणजे ऑप्शन नंबर पहिला येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये. खालील 4 पैकी 3 एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत आणि म्हणून ते एक गट तयार करतात. त्या गटात न बसणारा पर्याय निवडा. बघा आता EFG बघा EFGH बघा. F पासून H बघा किती क्रमांक आहे F पासून H बघा EF GH. F च्या पुढे 2 घरं गेले की H निघते आणि H पासून J बघा H च्या पुढे IJ परत 2 घरं पुढे गेले की J निघतोय. ठीक आहे बघा. चला B पासून D बघा. B च्या पुढे बघा C आणि D 2 घरं पुढे गेले की D निघणार आहे आणि D पासून G बघा D EFG 3 घरं पुढे गेले की G निघतोय. चला परत आता T पासून V बघा ST UV 2 घरं पुढे गेले की V निघते आणि V पासून Y बघा UV WXY 3 घरं पुढे गेले की Y निघते. चला परत L पासून N बघा L MN 2 घरं पुढे गेले की N निघते आणि N पासून Q बघा NOPQ बरोबर 3 घरं पुढे गेले की Q निघते. म्हणजे काय निघते बघा ह्याच्यामध्ये ऑप्शन नंबर पहिला निघेल गटातनं बसणार. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बॉड मास वरती क्वेश्चन आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये. चला 16/8 बघा. आता इथे एक ब्रॅकेट टाकून घ्या आणि इथे एक ब्रॅकेट टाकून घ्या. काय निघेल बघा ह्याच्यामध्ये 16/8 इथ्याला 8 दुनी 16 2 आलं अधिक 4 परत इकडं वजा किती येते बघा 3 2 6 वजा 6 हेच काय 4 अधिक 2 6 वजा 6 बरोबर काय येते बघा 0 येते म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा बोट आणि प्रवाह चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले बघा याच्यामध्ये. एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12.6 किलोमीटर जाण्यासाठी 21 मिनिटे लागतात. ठीक आहे. स्थिर पाण्यातील बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांचे गुणोत्तर 7:2 आहे.
बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 43.2 किलोमीटर अंतर आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 38.88 किलोमीटर जाण्यासाठी एकूण किती वेळ तासांमध्ये लागेल? ठीक आहे बघा. आता बघा बोटीचा आपल्याला इथं बोटीचा वेग आणि प्रवाहाच्या वेगाचे गुणोत्तर दिले त्यांनी, बरोबर आहे का? बघा इथं काय दिले तुम्हाला, बोटीचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांचं गुणोत्तर दिले किती, तर 7x आणि 2x, 7x आणि 2x. ठीक आहे. आता ह्याच्यावरून आपण बोटीचा प्रवाहाच्या दिशेने वेग आणि बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेगाचं गुणोत्तर आपण काढू शकतो. कसं बघा, प्रवाहाच्या दिशेने वेग आणि दुसरं काय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग. ठीक आहे बघा. आता बघा बोट प्रवाहाच्या दिशेने जाताना काय होतं बघा, बोटीचा वेग प्लस प्रवाहाचा वेग दोघांच्या वेगाची ऍडिशन होते, बरोबर आहे का? बघा प्रवाहाच्या दिशेने वेग किती असतो मग, 7x अधिक 2x बरोबर 9x झालं. ठीक आहे. चला परत प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने काय होईल बघा, बोट प्रवाहाच्या विरुद्ध जाताना वेगाचे काय होते, वजाबाकी होते. म्हणजे बोटीचा वेग वजा प्रवाहाचा वेग म्हणजे काय होईल बघा, 7x वजा 2x बरोबर 5x. ठीक आहे बघा. चला एवढं तर कळलं आपल्याला, गुणोत्तर कळलं 9x आणि 5x. बघा आता ह्याच्यामध्ये वरती काय दिले बघा, एका बोटीला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 12.6 किलोमीटर जाण्यासाठी 21 मिनिटं लागतात. म्हणजे इथं आपण बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग काढू शकतो. कसं बघा, लक्षात घ्या. बघा आता इथं प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हटलंय बघा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती वेळ लागतोय बघा तिला, तर 12.6 किलोमीटर अंतर जा बघा, 12.6 किलोमीटर जाण्यासाठी तिला किती वेळ लागतोय, तर 21 मिनिटं लागतात. तर मग ती 60 मिनिटांमध्ये किती अंतर कव्हर करेल, बरोबर आहे का? मग काय करा इकडे, चला बघा भागाला, आता ही पूर्णांकात करण्यासाठी काय करा, हा शून्याला तिकडे टाकला की ही संख्या वरची काय पूर्णांकामध्ये येईल. बघा आता भाग घालवा, 3 7 21 बघा, 3 चौक 12 आणि 3 दोन्ही 6, परत 7 1 7 आणि 7 सकून 42 म्हणजे 6 6 36 झाली बघा. किती बघा, 36 किलोमीटर पर आवर. पण कसा झाला बघा, प्रवाहाच्या विरुद्ध, नीट बघा लक्षात घ्या, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग किती झाला, तर 36 किलोमीटर म्हणजे 5x बरोबर 36 किलोमीटर. बघा 5x बरोबर किती झाले इकडे, 36 किलोमीटर. मग इथं आता x बरोबर किती असेल बघा, x बरोबर 36 भागिले जर 5 केला आपण तर काय निघेल बघा, 5 7 35 आणि 1 36 आणि 5 2 10 म्हणजे 7.2 किलोमीटर x ची व्हॅल्यू झाली. आता बघा इथं आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग निघाला 36 किलोमीटर. याच्यावरनं प्रवाहाच्या दिशेने वेग काढा, किती निघते बघा, 9x म्हणजे किती झाले बघा, 9 गुणिले हे झाले 7.2, बरोबर आहे. x ची व्हॅल्यू 7.2 आहे. मग आता भाग घालवा, गुणाकार करा, 9 2 18, आजचा आला 1 9 63 आणि 1 64 म्हणजे काय, 64.8 किलोमीटर कुठं प्रवाहाच्या दिशेने वेग झाला. ठीक आहे. चला आता नीट प्रश्न वाचा, पुढे काय दिले बघा, बोटीला प्रवाहाच्या दिशेने 43.2 किलोमीटर अंतर, बघा प्रवाहाच्या दिशेने जायचंय. आता प्रवाहाच्या दिशेने वेग किती आहे तिचा, तर 36 किलोमीटर आहे आणि तिला जायचंय किती, तर 43.2 किलोमीटर, बरोबर आहे का? बघा मग 43.2 किलोमीटर अंतर जायचंय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. बघा नीट बघा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती जायचे, 43.2 किलोमीटर आणि जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ताशी वेग किती आहे, तर 36 किलोमीटर. तर तिला किती वेळ लागेल बघा, आणि परत आणि प्रवाहाच्या दिशेने 38.88 किलोमीटर जाण्यासाठी एकूण किती वेळ लागेल, तासामध्ये विचारले. आणि कसं विचारलंय बघा तुम्हाला, दशांश अपूर्णांकामध्ये विचारले, बरोबर आहे का? डायरेक्ट आपण 43.2 किलोमीटरला 36 जर भागलं तर आपल्याला बरोबर तासामध्ये वेळ निघतो, बरोबर आहे का? मग काय निघेल बघा याच्यामध्ये, बघा काय निघेल इकडं, आता हे पूर्णांकात करून घ्या. हे झालं 432 आणि भागिले किती आलं, 360 आलं. म्हणजे वरती 1 शून्य वाढवला, खाली 1 शून्य वाढवला. काय निघेल बघा याच्यामध्ये, चला आता 4 आणि 3 7 आणि 2 9 झाले आणि 6 आणि 3 9, याचा अर्थ मी ह्या संख्येला 9 ने भाग घालू शकतो. बघा बाकी येते 9 चौक 36 आणि परत 9 चौक 36, खाली राहिले किती, 36 आणि 6 40 आणि 3 43, 7 आणि 2 72 म्हणजे 9 8 72. परत बघा 4 1 4 आणि इकडे 4 1 4 4 2 8 म्हणजे किती वेळ लागेल बघा, तर 1.2 तास, बरोबर आहे का? 12/10 म्हणजेच 1.2 तास. आणि आता बघा हे झालं प्रवाहाच्या विरुद्ध. पुढे काय दिले, प्रवाहाच्या दिशेने. आता प्रवाहाच्या दिशेने किती जायचे तिला, 38.88 किलोमीटर जायचे, बरोबर आहे का? आणि ताशी वेग किती आहे बघा तिचा, तर 64.8 किलोमीटर आहे. 38 किती येणार इकडे, 64.8. चला किती वेळ लागेल बघा, पूर्णांकात संख्या करून घ्या. बघा वर दशांश अपूर्णांकाच्या पुढे वर 2 घर खाली 1 घर आहे, मग वरती 2 शून्य वाढवा, काय होईल बघा, 38.88 भागिले इथे खाली किती येईल बघा, 64 वर 8 आणि परत 1 शून्य. ठीक आहे बघा. चला आता भाग घालवा, काय निघेल बघा इथं, 8 आणि 8 16, 8 त्रिक 24, 24 आणि 3 झाले 27, 27 म्हणजे बघा 9 त्रिक 27 आणि परत 6 आणि 4 10 आणि 8 18, 18 ला परत 9 ने भाग जाते, 9 2 18
9 भागाला काय निघेल बघा, 9 चोक 36 आणि 2 38, परत 9 त्रिक 27 आणि 1 28, 9 दुने 18, परत 9 7 63 आणि 1 64, 9 दुने 18 आणि हा 1 0. ठीक आहे बघा. चला आता परत काय निघेल बघा, 4 आणि 3 7 आणि 2 9 आणि 7 आणि 2 9 म्हणजेच भाग जातोय 9 ने बघा. 9 चोक 36, 36 आणि 7 43, 7 आणि 2 बघा किती येते बघा, हा 9 8 72 आणि इकडे किती 9 8 72. ठीक आहे बघा. परत काय निघेल बघा, 8 1 8 आणि 8 सख 48 म्हणजे 6/10 म्हणजेच किती आला बघा, 0.6 तास. म्हणजे एकूण किती वेळ लागेल बघा, 1.2 आणि 0.6 म्हणजेच 1.8 तास वेळ लागेल. 1.8 म्हणजेच ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू बघा. 3 चॅप्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले पाहिजे मध्ये, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे बघा. काय दिसते तुम्हाला इकडे, 2 आणि 2 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32 म्हणजे दुप्पट करत जायचे. परत 32 दुने 64 म्हणजे काय निघेल बघा इकडे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू बघा. बोर्ड मास्टरचा क्वेश्चन आहे. काय दिले पाहिजे मध्ये, जर ए म्हणजे अधिक, बी म्हणजे भागिले, सी म्हणजे गुणिले आणि डी म्हणजे वजा असेल तर खालील समीकरणात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल बघा. आधी नंबर लिहून घ्या इकडं, 35 7 3 4 आणि 18 आणि बी म्हणजे काय दिले बघा, बी म्हणजे भागिले, बी म्हणजे भागिले, परत डी म्हणजे काय दिले, डी म्हणजे वजा, परत सी म्हणजे काय दिले बघा, सी म्हणजे गुणिले आणि इकडे काय दिले ए, ए म्हणजे काय दिले अधिक. ठीक आहे बघा. चला आता ब्रॅकेट टाकून घ्या. ब्रॅकेट कुठं कुठं बसते बघा, इथे एक पहिले ब्रॅकेट बसेल आणि इथे एक दुसरं ब्रॅकेट बसेल. ठीक आहे बघा. चला 35 भागिले 7 काय येते, 7 5 35 5 येते, 5 वजा 3 चोक 12 आणि अधिक 18 काय निघेल बघा इकडं, 18 आणि 5 किती झाले इकडं 23, 23 वजा 12 बरोबर आहे का. 23 वजा 12 काय निघेल बघा इकडे बघ, 12 आणि 22 आणि 23 म्हणजे 11 उत्तर येते बघा. 11 म्हणजे ऑप्शन नंबर काय येते 3 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू बघा. काय दिले बघा प्रश्नामध्ये, सुरेंद्र 3 किलोग्रॅम आंबे 21 ला विकतो आणि 50 रुपयाला 5 किलोग्रॅम विकत घेतो आणि 50 रुपयाला 5 किलोग्रॅम याप्रमाणे विकतो, तर 102 नफा मिळवण्यासाठी त्याने किती आंबे किलोग्रॅम मध्ये विकले पाहिजेत बघा. आता काय दिले बघा, सुरेंद्र 3 किलोग्रॅम आंबे 21 रुपयाला विकतो बरोबर आहे का. बघा आता विकत घेतो म्हटले बघा, विकत घेतो म्हणजे काय, खरेदी किंमत. खरेदी किंमत किती आहे बघा त्याची, एका किलोची आंब्याची बघा, बघा 21 रुपये मध्ये 3 किलोग्रॅम बरोबर आहे का. मग 1 किलोग्रॅमची किंमत काय असेल बघा इकडं, तर 3 1 3 आणि 3 असं 21 म्हणजे 7 रुपये झाले बरोबर आहे का. त्याची खरेदी झाली 7 रुपये किलोनी आणि पुढे काय दिली बघा, विक्री. विक्री कशी आहे बघा त्याची, बघा विक्री झाली 50 रुपयाला 5 किलोग्रॅम याप्रमाणे विकतो. 50 रुपयाला किती विकतो, 50 रुपयाला विकले 5 किलोग्रॅम, तर एकाची किंमत किती झाली बघा 10, 1 किलोची किंमत झाली किती 10 रुपये, म्हणजे 10 रुपयाला विकतो. 7 रुपयाला खरेदी करतो आणि 10 रुपयाला विकतो बरोबर आहे का. म्हणजे आता मला सांगा, 1 किलोग्रॅमची किंमत झाली 7 रुपये खरेदी किंमत, 1 किलोग्रॅमची विक्री किंमत झाली 10 रुपये. ठीक आहे बघा. आता आपण सगळं काय केली, समान प्रमाणामध्ये करून घेतले, 1 किलोग्रॅम 1 किलोग्रॅम, 1 किलोग्रॅमची खरेदी किंमत 1 किलोग्रॅमची विक्री किंमत. आता बघा कधी पण नफा आणि तोटा कशावरती काढला जातो, तर खरेदी किंमतीवर काढला जातो. खरेदी किंमत किती आहे तुमची 7 रुपये, विक्री किंमत किती 10 रुपये. हा आता आपल्याला नफा किती झाला बघा याच्यामध्ये, तर 3 रुपयाचा. 3 रुपयाचा काय होईल, नफा होईल बरोबर आहे का. आता इथे काय म्हटलंय बघा, तर 102 रुपये जर नफा मिळवायचा असेल तर आपल्याला किती आंबे किलोग्रॅम मध्ये विकले पाहिजे बघा. म्हणजे 102 रुपये जर नफा कमवायचा असेल आणि प्रत्येक किलोग्रॅम मध्ये 3 रुपयाचा नफा होता असेल तर किती लागतील बघा आंबे, 3 1 3, 3 त्रिकोण 9 आणि 1 10, 3 चोक 12 म्हणजे 34 किलोग्रॅम आंबे विकावे लागतील. म्हणजे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू बघा. काय दिले बघा प्रश्नामध्ये, एका किराणा दुकानदाराने अनुक्रमे 15 रुपये किलोग्रॅम आणि 20 रुपये किलोग्रॅम किमतीच्या 2 प्रकारच्या धान्यांना किती प्रमाणात मिसळले पाहिजे जेणेकरून 16.50 रुपये प्रति किलो किमतीचे मिश्रण मिळेल. थोडक्यात काय बघा, 20 रुपये किलोचा काय दिले त्यांनी, 20 रुपये किलोचं धान्य कशामध्ये मिसळले, तर 15 रुपये किलो धान्यामध्ये, तर त्याचं मिश्रण जे तयार झालंय तर ते किती असतं बघा, तर 16.50 रुपये तयार झालं. म्हणजे थोडक्यात काय बघा, आता 20 रुपये किलोचा 1 किलो तांदूळ घेतला आपण आणि 10 रुपये किलोचा 1 किलो तांदूळ घेतला आपण, तर ते जर एकमेकांमध्ये मिक्स केले तर दोघांची क्वांटिटी सेम आहे 1 किलोग्राम, तर ते मिश्रण झालं 30 रुपयाचं बरोबर आहे का. 20 आणि 10 30 रुपयाचं, पण त्याचं जर ऍव्हरेज काढला आपण तर किती येते बघा, 30 भागिले 2 केले 15 रुपये येतं. मग याचा अर्थ ते मिश्रण झालं 15 रुपयाचं. पण इथं कसं आहे बघा, बघा त्यांची क्वांटिटी सारख्या प्रमाणामध्ये नाही. म्हणजे 20 रुपये किलोचा तांदूळ आणि समजा 15 रुपये किलोचं समजा जे काही धान्य असेल
ते वेगवेगळ्या प्रमाणामध्ये मिक्स केले ते बघा. आता ते कसं काढायचं बघा. 20 वजा 16.5 काय निघतं बघा ह्याच्यामधून 3.5 येते इकडं. ठीक आहे बघा. आणि बघा आता 16.5 वजा 15 किती येते इकडे 1.5 येते. ठीक आहे आता बघा दोन्ही घरं बघा दशांश अपूर्णांकाचे एक घर पुढे बरोबर आहे का. याचा अर्थ काय इथं आपल्याला फक्त याचा रेशो काढायचा म्हणजे काय निघेल 5 त्रिक 15 आणि 5 सत्त 35 म्हणजे 3x आणि 7x. ठीक आहे बघा. आणि आपल्याला विचारताना विचारले काय त्यांनी बघा आता हा तर जेणेकरून एका किराणा दुकानदाराने अनुक्रमे बघा 15 रुपये किलोग्रॅम आणि 20 रुपये किलोग्रॅम म्हटले. आधी 15 रुपये किलोचा विचारले बघा. आधी 15चा किती आला 7x आणि नंतरचा 20 किलोचा म्हणजे किती झाला 3x. कारण की बघा इथं कसं आहे तुम्हाला दोन्ही गुणोत्तर दिलेत त्यांनी 7-3 पण दिले आणि 3-7 पण दिले पण घ्यायचं कुठलं आधी बघा तर आधी 15 ह्याच्यामध्ये आधी कुठलं दिले बघा 15 किलोग्राम आहे नंतर 20 किलोग्राम आहे. मग 15 वाले किती आहे बघा आधी 7x आहे 20 वाले किती 3x आहे म्हणजे आधी 7-3 निघेल उत्तर म्हणजे ऑप्शन नंबर काय निघेल बघा पहिला. ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नळ आणि टाकीवरचा प्रश्न आहे काय दिले बघा याच्यामध्ये पी क्यू आणि आर एका टाकीला अनुक्रमे 9 तासात 18 तासात आणि 12 तासात भरू शकतात. ते टाकी भरण्याचे काम सुरू करतात. पी हा पहिल्या तासाला काम करतो क्यू हा दुसऱ्या तासाला काम करतो आणि आर हा तिसऱ्या तासाला काम करतो आणि नंतर काम पूर्ण होईपर्यंत हेच चक्र चालू राहते. या पद्धतीने काम पूर्ण करण्यासाठी किती तासांची आवश्यकता आहे. आता बघा लक्षात घ्या आधी आपण इकडे घ्या बघा पी क्यू आणि आर. पीने जर एकट्याने टाकी भरली तर त्याला टाकी भरायला 9 तास वेळ लागतो क्यूला 18 तास लागतो आणि आरला 12 तास वेळ लागतो. ठीक आहे बघा. आता आपण काय केलं 9, 18 आणि 12चा जर एलसीएम काढला तर तुला सगळी किती निघतो बघा याच्यामध्ये 36 निघतो बरोबर आहे का. 36 म्हणजे आपण काय पकडलं बघा तर एकूण टाकी किती पकडली आपण तर 36 लिटरची टाकी पकडली 36 लिटर. आता मला सांगा 36 लिटरची टाकी भरायला जर पीला 9 तास वेळ लागत असेल तर तो एका तासामध्ये किती पाणी भरणार आहे बघा तर 9 चोक 36 4 लिटर भरेल. क्यूला किती वेळ लागेल बघा क्यू किती लिटर भरेल एका तासामध्ये पाणी तर 18 2 36 2 लिटर आणि आर किती भरेल तर बघा 12 त्रिक 36 3 लिटर. ठीक आहे बघा. चला आता काय दिले बघा तर आता टाकी भरताना तिघं मिळून टाकी भरणार आहेत पण कसं एकत्र एका टायमाला नाही म्हणजे पहिल्या तासामध्ये पी काम करेल दुसऱ्या तासामध्ये क्यू आणि तिसऱ्या तासामध्ये आर काम करेल. ठीक आहे बघा. म्हणजे बघा आता इथं 4 आणि 3 7 आणि 2 9 लिटर 9 लिटर हे जे काम आहे का नाही तर ते बघा 9 लिटर जे आहे तर ते प्रत्येकाचं एक एक तासाचं काम आहे बघा. ठीक आहे बघा. आता इथं आपल्याला 36 लिटर जर आपल्याला भरायचं असेल तर किती वेळ लागेल बघा 9 ने भागाला तात्पुरतं 9 चोक बघा 9 चोक 36 आलं बरोबर आहे का. पण आपलं उत्तर 4 तास येणार आहे का नाही का कारण की 9 लिटर म्हणजेच काय किती झाले बघा 3 तास आहेत बरोबर आहे का. 4 लिटर म्हणजेच किती झाले बघा 4 त्रिक 12 म्हणजे प्रत्येकाचे 4 तास आले म्हणजे किती आले बघा इकडे 4 त्रिक 12 तास वेळ लागेल. लक्षात आलं का. समजा तिघं मिळून जर एकत्र काम करत असले असते एका टायमाला तिघांनी काम चालू केलं तर आपलं उत्तर 4 तास आलं असतं. पण फक्त त्यांनी काय दिलंय बघा तिघं एकत्र काम करतायत पण कसं सुरुवातीला 1 तास हा करतोय परतच्या 1 तास हा करतोय परतच्या 1 तास हा करतोय म्हणजे जे काम तिघांनी एकत्र केल्यानंतर समजा 9 लिटर एका तासामध्ये भरणार होतं त्याला आता 3 तास वेळ लागेल. त्यामुळे उत्तर काय निघेल बघा 4 त्रिक 12 तास म्हणजे उत्तर असेल आपला ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये खालील संख्या मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्या खालील प्रश्नाचे उत्तर द्या. सर्व संख्या या केवळ एक अंकी संख्या आहेत. बघा यात अशी किती विषम संख्या आहेत बघा यात अशा किती विषम संख्या आहेत ज्यांपैकी प्रत्येकीच्या ताबडतोब आधी आणि ताबडतोब नंतर देखील एक समसंख्या आहे. बघा ताबडतोब आधी पण एक समसंख्या आहे नंतर पण एक समसंख्या आहे. म्हणजे कसं पाहिजे बघा सम विषम सम असं पाहिजे आपल्याला. ठीक आहे बघा सम विषम सम बघा सम विषम सम इथं आहे बघा परत सम विषम सम बघा सम विषम सम इथं पण आहे. ठीक आहे बघा. चला परत सम विषम सम सम विषम सम इथं पण आहे. ठीक आहे बघा. ठीक आहे बघा 3 निघाले. ठीक आहे बघा 418 634 आणि 529 सॉरी किती 252 सम विषम सम सम विषम सम आणि सम विषम सम. ठीक आहे मग 3 निघते म्हणजे ऑप्शन नंबर काय निघेल बघा 2 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे
काय दिले बघा ह्याच्यामध्ये ए बी आणि सी हे एक काम अनुक्रमे 12, 15 आणि 20 दिवसात पूर्ण करू शकतात. त्यांनी मिळून काम केल्यास ते पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागेल? ठीक आहे बघा. चला आता ए ने जर एकट्याने काम केलं तर तो 12 दिवसात पूर्ण करतोय. बी ने एकट्याने केलं तर ते 15 दिवसात घेतोय आणि सी ने एकट्याने केलं तर ते 20 दिवसात करतोय. ठीक आहे बघा. आता बघा या तिघांचा जर एलसीएम काढला आपण 12, 15, 20 तर तो किती निघेल बघा 60 निघते. बरोबर आहे का? 60 म्हणजे काय पकडलं बघा आपण इथं एकूण काम किती पकडलं आपण तर 60 रुपयाचं काम पकडलं. ठीक आहे बघा. आता मला सांगा 60 रुपयाचं काम जर ए हा 12 दिवसामध्ये बरं करत असेल तर तो एका दिवसाला किती पेमेंट कमवणार आहे? 12 पंचे 60 5 रुपये. आणि बी ला किती पैसे मिळतील बघा एका तासामध्ये तू किती काम करेल बघा तर 15 चोक 60 4 रुपयाचं आणि सी किती करेल तर 3 रुपयाचं 20 त्रिक 60. ठीक आहे बघा. आता मला सांगा तिघं मिळून जर काम करत असेल तर तिघं मिळून एका तासामध्ये एका दिवसामध्ये किती काम करतील बघा? 5 आणि 4 9 9 3 12 रुपयाचं काम करतील. आणि आपलं काय म्हटलं एकूण काम करायला किती वेळ लागेल बघा? एकूण काम आहे आपलं 60 रुपयाचं. तर 12 रुपयांनी काम केलं तर त्यांना किती वेळ लागेल बघा? तर 12 की 12 12 पंचे 60 म्हणजेच 5 दिवस वेळ लागेल. 5 दिवस म्हणजे ऑप्शन नंबर काय येते बघा 2 येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बघा प्रश्नामध्ये वर्णक्रमानुसार खालील 4 अक्षर समूहांच्या जोड्यांपैकी 3 एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात. त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा. बघा आता इथं वायच्या नंतर काय दिले बघा? सी दिले. बरोबर आहे का? वायच्या नंतर सी बघा झेड, वायच्या नंतर झेड ए बी सी 4 घरं पुढे गेली की सी निघतोय. परत एफ पासून जे बघा ई एफ जी एच आय जे 4 घरं पुढे गेली की जे निघतोय. चला परत सी पासून जी बघा एबीसी डी ई एफ जी 4 घरं पुढे गेले की जी निघतोय. आणि परत जे पासून एन बघा जे के एल एम एन बरोबर 4 घरं पुढे गेले की एन निघतोय. चला परत आता इकडं क्यू पासून यू बघा ओ पी क्यू आर एस टी यू 4 घरं पुढे गेले की यू निघतंय. परत एक्स पासून बी बघा एक्स वाय झेड ए बी म्हणजे बरोबर इथं 4 घरं पुढे गेले की बी निघते. चला के पासून ओ बघा के एल एम एन ओ परत 4 घरं पुढे गेले की ओ निघते. आणि आर पासून यू बघा ओ पी क्यू आर एस टी यू बरोबर 3 घरं पुढे गेले की यू निघते. सगळीकडे 4 4 चा गॅप आहे इथं 4 3 चा गॅप आहे म्हणजे उत्तर येते आपला ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा याच्यामध्ये खालील अक्षर मालिकेचा संदर्भ घ्या आणि त्या खालील प्रश्नांचे उत्तर द्या. बघा यात अशी किती व्यंजने आहेत? बघा अशी किती व्यंजने आहेत ज्यांपैकी प्रत्येकाच्या ताबडतोब आधी एक स्वर आणि ताबडतोब नंतर देखील एक स्वर आहे आणि ताबडतोब नंतर देखील एक स्वर आहे. म्हणजे काय? स्वर व्यंजन स्वर असं असलं पाहिजे. ठीक आहे बघा. स्वर व्यंजन बघा आता स्वर कुठले कुठले असतात बघा ए ई आय ओ यू हे 5 स्वर असतात बाकीची सगळी व्यंजन असतात 21. ठीक आहे बघा. चला आता स्वर व्यंजन स्वर बघायचे आपल्याला ए ई आय ओ यू कुठं दिसतंय का बघा इथं आय दिसतोय. ठीक आहे बघा स्वर आला परत सी व्यंजन झाला आणि परत ई पण स्वर झाला ए सी ई स्वर व्यंजन स्वर ए सी ई. ठीक आहे बघा. चला परत आणखी काय दिसतोय बघा तुम्हाला इकडं लगेच ह्याच्यापासून पण चेक करायचं. ठीक आहे. स्वर इकडं व्यंजन आहे. ठीक आहे. ओ डब्ल्यू ए बघा ए ई आय ओ यू म्हणजेच काय ओ डब्ल्यू ए स्वर व्यंजन स्वर. चला आणखी बघा नाही 2 निघतात. ठीक आहे बघा. ठीक आहे म्हणजे उत्तर काय निघेल बघा ऑप्शन नंबर 3 2 ठिकाणी येते आय सी ई आणि ओ डब्ल्यू ए. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परत एकदा सिलेबस चॅप्टरवरती क्वेश्चन आहे काय दिले बघा दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानामध्ये दिलेली माहिती सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता निष्कर्ष दिलेल्या विधानांची तर्कसंगत आहे ते ठरवा. विधाने काय म्हटलेत बघा एकही स्ट्रॉबेरी सफरचंद नाही. बघा एकही स्ट्रॉबेरी सफरचंद नाही. स्ट्रॉबेरीचा आणि सफरचंदाचा काही संबंध नाही. पुढे काय दिले बघा सर्व आंबे स्ट्रॉबेरी आहेत. सर्व आंबे काय आहेत? सर्व आंबे कुठे निघतील बघा स्ट्रॉबेरीच्या आतमध्ये सर्व आंबे स्ट्रॉबेरी आहेत. ठीक आहे बघा. याला म्हणतो आपण स्टँडर्ड डायग्राम. आता ह्याच्यावरनं काय करायचं बघा आधी सुरुवातीला होकारार्थी निष्कर्ष चेक करून घ्यायचे. होकारार्थी निष्कर्ष बघा
2 नंबरचा होकारार्थी आणि 1 नंबरचा पण होकारार्थीच आहे, पण तो शक्यतामध्ये विचारला. ठीक आहे बघा. चला आधी 2 नंबर चेक करा. काय दिले बघा? काही स्ट्रॉबेरी आंबे आहेत. बघा, काही स्ट्रॉबेरी आंबे आहेत का आहेत बघा. स्ट्रॉबेरीचा हा मधला भाग जो आहे तो आंबे आहे. त्यामुळे 2 नंबर काय ते बरोबर येते. आणि 1 नंबर काय दिले बघा? सर्व आंबे सफरचंदे असू शकतात. बघा, सर्व आंबे सफरचंद असू शकतात का बघा, लक्षात घ्या. पहिली गोष्ट म्हणजे बघा, शक्यतामध्ये पण हे काय ते चूक येते का? अरे बा, सफरचंदाच्या सर्कलला स्ट्रॉबेरीच्या आतमध्ये सर्कलच्या आतमध्ये यायला परमिशन नाही. आणि आंबा कुठं बसलाय बघा? स्ट्रॉबेरीच्या आतमध्ये बसलाय. त्यामुळे काय म्हटले बघा? बघा, सर्व आंबे सफरचंद असू शकतात. सर्व तर लांब राहिलं, एकही आंबा सफरचंद असू शकत नाही. त्यामुळे बघा, शक्यतामध्ये पण पहिलं काय ते चूक येते. म्हणजे उत्तर काय निघेल बघा? फक्त निष्कर्ष बघा, फक्त निष्कर्ष 2 सत्य आहे. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा, चक्रवाढ व्याजावरचा प्रश्न काय दिले बघा? वार्षिक 20% दराने 9 महिन्यांसाठी 16,000 रुपये रकमेवरील तिमाही गणना करून येणारे चक्रवाढ व्याज शोधा. बघा आता लक्षात घ्या. थोडक्यात काय, वर्षाला 20% व्याज दर आहे, पण आपण व्याज गोळा करतोय 3-3 महिन्याला. ते पण कसं? चक्रवाढ व्याजाने. लक्षात घ्या. आता 12 महिन्यामध्ये जर आपण 3-3 महिन्याला व्याज गोळा केलं तर काय नाही बघा, 3 महिने 3 महिने आणि 3 महिने, म्हणजे एका वर्षामध्ये 3-3 महिन्याचे 4 कप्पे होतात. बरोबर आहे का? ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं बघा, वार्षिक 20% दर आहे आपला. बरोबर आहे का? आता वार्षिक जर 20% असेल तर मग बघा, 20 चे 4 तुकडे करा. किती निघते बघा इकडं? 5, 5 दुने 10, 5 त्रिक 15 आणि 5 चोक 20. म्हणजे थोडक्यात काय, 3 महिन्याला तुम्हाला 5% व्याज मिळून जाईल. ठीक आहे बघा. आणि असं आपल्याला 9 महिन्यांमध्ये करायचं. म्हणजे 3 महिने 3 महिने 3 महिने 9 महिने, इकडे पण 5 5 5 15%. ठीक आहे बघा. आता काय निघेल बघा, आपलं मुद्दल किती आहे बघा? 16,000. 16,000 रुपये गुणिले. आता बघा, पहिल्या 3 महिन्यामध्ये आपल्याला किती व्याज मिळेल बघा? 5% मिळेल. बरोबर आहे का? म्हणजे 100 अधिक 5 किती झाली? 105. इथे किती आलं बघा? 105/100 गुणिले परत 105/100 गुणिले 105/100. कारण की 3 महिन्याला 5-5% व्याज मिळेल तुम्हाला. ठीक आहे बघा. चला, आता हा आपला फॉर्म्युला कशाचा झाला बघा? तर चक्रवाढ व्याजाची रास. आपल्याला विचारलं काय? चक्रवाढ व्याज. आता रास म्हणजेच काय असते बघा? इथे 105% दिसते. मग 100 अधिक 5 आहे म्हणजेच काय? 100 मुद्दल 5 व्याज. म्हणजेच काय? मुद्दल प्लस व्याज आहे. याच्यामधून फक्त मुद्दल वजा करा. बरोबर. काय निघते आपल्याला? चक्रवाढ व्याज मिळून जाते. व्याज मिळते. ठीक आहे बघा. आता काय निघेल बघा याच्यामध्ये? 5 दुने 10, 5 एके 5. इथं काय निघालं बघा? 5 दुने 10. परत इकडे 21/20 इथं पण करा. इथं पण 21/20 करा. ठीक आहे बघा. चला काय निघते बघा आता इथं? चला, या 3 शून्याला बघा, हे 3 शून्य कॅन्सल झाले. बघा, बे दुने 4, 4 दुने 8 आणि इकडं 8 दुने किती आलं बघा? 16 आलं. म्हणजे बे दुने 4, 4 दुने 8 आलं इकडं आणि परत 8 दुने 16 आले. 2. चला आता इथं काय निघते बघा इकडं? 21 चा वर्ग किती झाला बघा? 441. बरोबर आहे का? 441 गुणिले 21 करा. काय निघते बघा इकडं? 21 एक 21, 21 चोक 84 आणि 2 86. परत 21 चोक 84, 84 आणि 8 किती झाले बघा? 92 झाले. बरोबर आहे का? 84 आणि 8 झाले 92. चला, परत 9,261 गुणिले परत 2 राहिले, आणखी गुणिले 2 करा. 9,261 गुणिले 2. काय निघेल बघा? बे एक बे, बे सख्ख 12, परत बे दोन्ही 4 आणि 1 5 आणि इकडे 92 18, म्हणजे 18,522. आता बघा, हे काय झालं? तुमची रास झाली. याच्यामधनं आता फक्त 16,000 वजा करा. 18,522 मधून फक्त 16,000 वजा करा. काय निघेल पहा इकडे मग? 16 18 2 गेले 16, 16 16 18 16 गेले 2, 2,522 तुम्हाला व्याज मिळेल. 2,522 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये? नीताने 5.5 लिटर आमरस विकत घेतला. ती आणि तिच्या मैत्रिणी 3 लिटर 925 ml रस प्यायल्या, तर तिच्याकडे किती रस शिल्लक आहे? बघा, सुरुवातीला किती होता? 5.5 लिटर म्हणजेच 5,000 किंवा 5,500 ml किंवा 5.500. इथं काय निघेल बघा? परत 3 लिटर, थोडक्यात 3.925 काय केला त्यांनी? पिऊन टाकला वजा. आता शिल्लक किती राहिलं बघा? 10तनं 5 गेले 5 राहिले, 9तनं 2 गेले 7 राहिले, परत इकडे 14तनं 5 गेले 9 5 14, 4तनं 3 गेले 1, म्हणजे 1.575. 1.575 म्हणजे 1 लिटर 575 ml. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले बा प्रश्नामध्ये? खालील 3 अक्षर समूहांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो. त्या गटात न बसणारा अक्षर समूह कोणता आहे?
ठीक आहे बघा. चला आता एक्स इथे काय दिसते बघा, वाय नंतर लगेच एक्स आहे, सॉरी बघा एक्स नंतर लगेच वाय, बरोबर आहे का, अधिक एक केले की, आणि वाय नंतर बघा झेड, आणि झेडच्या पुढे लगेच ए असतो, म्हणजे आधी इथं दोन घेत घर. ठीक आहे, चला आता टी पासून यू बघा, एस टी यू, टीच्या पुढे लगेच यू आहे, इथे एक घर पुढे गेले की, आणि यू पासून डब्ल्यू बघा, यू व्ही डब्ल्यू, दोन घर पुढे गेले की डब्ल्यू निघते. चला परत आता जे पासून के बघा, एच आय जे के, जे नंतर के लगेच असतो, के नंतर बघा एल आणि एम, दोन घर पुढे गेले की एम निघतोय. आणि इकडे बघा आता डी नंतर इथं ए बी सी डी, डी नंतर ए पाहिजे होता, बरोबर आहे का, इथं काय दिसतंय तुम्हाला, जी दिसतोय, आणि जी नंतर बघा ई एफ बघा, एफ नंतर लगेच जी घेतला, उलट घेतले, बरोबर आहे का. आपलं कसं बघा, पहिल्यानंतर शेवटचं अक्षर लगेच पाहिजे बघा, एक्स वाय एस टी यू जे के डी ई पाहिजे होतं, तिथं जी दिले त्याने, त्यामुळे उत्तर असेल आपलं ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले पाहिजे मध्ये, दिलेली मालिका तर्कदृष्ट्या पूर्ण होण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले पाहिजे बघा. डी च्या नंतर आय दिसतोय बघा, ए बी सी डी, ई एफ जी एच आय, 5 घर पुढे गेले की बघा आय निघतोय. परत बघा आय पासून एन बघा, एच आय जे के एल एम एन, परत 5 घर पुढे गेले की एन निघतोय. एन पासून एस बघा, एन ओ पी क्यू आर एस, बरोबर 5 घर पुढे गेले की एस निघतोय. आणि एस पासून परत 5 घर पुढे जावा, एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स, इथं आला एक्स. ठीक आहे बघा, एक्स इथं आहे, इथं नाही, इथं आहे, इथं नाही बघा, एक्स नंतर व्ही आहे, एक्स नंतर व्ही आहे, मग फक्त आता नंबर चेक करा बघा, 15 आणि 7 किती झाले बघा, 15 आणि 7 22, बरोबर आहे का. परत 22 आणि 14 झाले 36, बरोबर आहे का. परत 36 आणि बघा 36 10 36 10 46 10 56 आणि 1 57 म्हणजे 21, म्हणजे बघा 7 आणि 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, म्हणजे 57 अधिक 28 करा, काय निघते बघा इथं, किती निघते, 8 आणि 7 15, इकडे 5 आले, हात आला 1, 5 आणि 1 6 आणि 2 8 म्हणजे 85, 57 अधिक 28 बरोबर झाले 85, म्हणजे एक्स व्ही 85 आलं पाहिजे. ठीक आहे बघा, एक्स व्ही 85 म्हणजे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले मला प्रश्नामध्ये, VA 31 हा ZE 22 शी एका विशिष्ट तऱ्हेने संबंधित आहे. त्याचप्रमाणे KD 20 हा OH 11 शी संबंधित आहे. खालीलपैकी कोणते WO 24 शी संबंधित आहे. बघा VA काय दिले इकडे, ZE VA 31 हे ZE 22 शी संबंधित आहे. परत KD 20 कुणाशी दिले त्यांनी, OH 11 शी संबंधित आहे. आणि परत काय दिले, WO 24. ठीक आहे बघा, चला आता बघा व्ही नंतर झेड किती क्रमांकावर आहे बघा, UV WXYZ, 4 घर पुढे गेले की काय निघते बघा, झेड निघते. ए पासून ई बघा, ए बी सी डी ई, बरोबर 4 घर पुढे गेले की काय निघते बघा, ई निघते. आता 31 वजा बघा 22 आणि 10 32, म्हणजे 31 वजा 9 केले की 22 येते बघा, इथं परत 20 वजा 9 केले की 11 येते. आणि बघा आता इथं 4 चा गॅप असल्यामुळे इथं पण 4चाच गॅप असणार, डबल चेक करायची गरज नाही. इथं आता बघा W अधिक 4 करा, काय निघेल बघा, W एक्स वाय झेड आणि नंतर ए, बरोबर आहे का, डब्ल्यूच्या पुढे एक्स वाय झेड आणि नंतर ए, म्हणजे इथं ए. ठीक आहे बघा, आता ए कुठे बघा, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, आणि इथं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 असेल बघा. तरी पण 24 वजा जर 9 केला आपण तर बरोबर काय ते 15 येते. आणि ओच्या पुढे 4 घर गेले की ओ पी क्यू आर एस, बरोबर एस निघते इथं. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा सिरीज चॅप्टरचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा याच्यामध्ये, खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या दिलेल्या पर्यायातून निवडा. बघा 11 अधिक 6 17, 17 अधिक 6 23, 23 अधिक 6 29, 29 अधिक 6 35, 35 अधिक 6 किती येते बघा, 35 आणि 6 41 उत्तर यायला पाहिजे. 41 म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे बघा, तर बघा आपले 25 क्वेश्चन झालेले आहेत. ठीक आहे, तर बघा आता शेवटी एकदा आपल्या ऍप्लिकेशन वरती एमपीएससी साठी सेपरेट बॅच अवेलेबल आहे. त्याची फी 999 रुपये. सेम कंबाईन गट ब गट क साठी पण 999 रुपयामध्ये बॅच अवेलेबल आहे. आणि त्याचप्रमाणे
तलाठी भरतीसाठी पण सेपरेट बॅच अवेलेबल आहे, त्याची पण फी आपली 499 रुपये. ठीक आहे, तर थांबवा आता या ठिकाणी आपण